हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज मी खूप दिवसातून भन्नाट एक अशी रेसिपी घेऊन येत आहे। केक आहे विथ कस्टर्ड पावडर वापरून केक तयार केलेला आहे। खूप सॉफ्ट आणि मॉइस्ट केक राहतो, मुलांनाही खूप आवडेल आणि 1 तासाच्या आत हा केक तयार होतो। त्यामुळे हा केक नक्की करून पहा आणि जाळीदार होतो अशा पद्धतीने। चला मग पाहूया। आपण ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया। 1.5 कप मैदा, मेजरमेंट ॲक्युरेट असलं पाहिजे। 1 कप पिठी साखर, हे आपण व्यवस्थित चाळून घेऊया अगोदर आणि नंतर मग बाकीचे जिन्नस चाळून घेऊया। पिठी साखर आणि मैदा चाळून झालाय। आता यामध्ये कस्टर्ड पावडर अर्धा कप, बेकिंग पावडर 1 टीस्पून, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून, हे चाळून घेऊया। यानंतर कस्टर्ड पावडर ज्या कपने घेतलेलं त्या कपचं म्हणजे अर्धा कप तेल घ्यायचंय, ते टाकायचंय। हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय। यानंतर जसं जसं लागेल तसं तसं दूध टाकत जायचंय। 1 कप मी मेजरमेंट घेतलेलं आहे दुधाचं। इथे पाहू शकता मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे। कस्टर्ड पावडरमुळे छान असं बाइंडिंग येतं, थोडासा घट्टपणा येतो, पण हळूहळू दूध टाकत जायचंय आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे। ड्रायफ्रूट पावडर टाकत आहे, तुम्ही चेरी सुद्धा टाकू शकता। वेलची पूड 1 चमचा टाकली आहे मी। हे व्यवस्थित मिक्स करायचंय। मी एकीकडे गॅसवर कढई 15 मिनिटं प्रीहीट करायला ठेवली आणि केक टिनला ग्रीस करून घेते आणि बटर पेपर टाकते। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर पूर्ण ऑप्शनल आहे। केक टिन ग्रीस केल्यानंतर तेलाने त्यावर मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ फिरवून घ्या आणि मग बॅटर ओता। अशा पद्धतीने मी बॅटर ओतते। कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची। मी व्हिडिओत मेजरमेंट ॲक्युरेट दाखवल्याप्रमाणे तसंच करा, म्हणजे केक खूप छान होईल। दोन ते 3 वेळा टॅप टॅप करून घ्यायचंय। इथे कढई प्रीहीट झाली आहे। यामध्ये केक टिन ठेवते आणि लो टू मीडियम गॅसवर 45 मिनिटं ठेवायचंय। हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आणि जर तुमचा गॅस मोठा असेल तर मीडियमही ठेवायचं नाही, लो ठेवायचंय। केक व्यवस्थित होतो, इथे तुम्ही पाहू शकता। इथे मी आता चेक करते टूथपिकने की माझा केक तयार झालाय का। तर टूथपिकला काही लागत नाही म्हणजे केक तयार झालाय। तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता। हा बघा खूप छान सॉफ्ट आणि मॉइस्ट केक असा झाला आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे छान छान नोटिफिकेशन येतील रेसिपीजच्या। धन्यवाद।